तुझं नाव सानिका ना? हो, पण तुम्ही कसं काय ओळखता मला? अगं इथं कोण नाही ओळखत तुला. लग्नाआधी प्रेग्नेंट झालेली तूच आहे ना? काय बोलताय तुम्ही? माझ्या वैयक्तिक आयुष्याशी तुमचा काय संबंध आहे? जा, तुमची कामं करा. अच्छा, म्हणजे स्वतः चुकीचं वागायचं म्हणून पुन्हा आम्हाला शहाणपणा शिकवायचा. आमच्याच ऑफिस मध्ये येऊन माझ्यावरच आवाज चढवून बोलतीस. वा, आवाज चढवू नाही तर काय करू? का त्रास देताय मला? मी तर इंटरव्ह्यू द्यायला आली आहे ना. मी ही तुमची पद्धत आहे? तुझ्या डोक्यातून ती भ्रम काढून टाक की आमचे साहेब तुला इथं नोकरीला ठेवतील म्हणून. का नाही देणार नोकरी? मी क्वालिफाईड आहे. माझ्याकडे आवश्यक ते सगळे डॉक्युमेंट आहेत. फक्त क्वालिफाय असून जमणार नाही इथं. जिला स्वतःच चारित्र्य सांभाळता आलं नाही ते आमचं ऑफिस काय डोंबलं सांभाळणार आहे? अहो, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळतंय का? खरं खरेच बोलतोय मी. व्हॉट इज दिस नॉनसेन्स? काय आरडाओरडा चालू आहे? अहो साहेब, ही तीच पोरगी आहे जिचा तो भलताच प्रकार व्हायला झाला होता. आणि पेपरमध्ये बातम्या सुद्धा आल्या होत्या. इथं इंटरव्ह्यू द्यायला आली आहे आणि मलाच उलट बोलायला लागली आहे. काय? हो. काय नाव आहे रमेश यांचं? सानिका आहे. ओके मिस सानिकाजी, लेट मी क्लिअर यू वन थिंग. आम्ही आमच्या कंपनीमध्ये तुमच्यासारख्या मुलीला नोकरी देऊ शकणार नाही. यू मे प्लीज गो नाउ. सर 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 प्लीज असं करू नका. तुम्ही हवं तर माझं एकदा बायोडेटा तपासून तरी बघा. मी माझ्या कामाशी प्रामाणिक राहीन सर. हे बघा, मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू नका. तुम्ही निघा. सर सर प्लीज, माझ्या पर्सनल आयुष्यात जे घडले त्याचा कसलाच परिणाम होणार नाही माझ्या कामावर. प्लीज प्लीज मला एक संधी तरी दे. तुम्हाला एकदा सांगितलं कळत नाही का? आम्हाला आमच्या ऑफिसचं वातावरण दूषित करायचं नाहीये. यू मे प्लीज गो नाउ. अहो मॅडम, काय बोलताय तुम्ही? असं कसं होऊ शकतं? तेच तर मला समजत नाहीये ना रुद्र. एवढं कडक इंजेक्शन दिलं त्याला तरी त्याच्यावर काहीही परिणाम झालेला नाहीये. वरून 2 गोळ्या दिल्या तरी तो व्यवस्थित काम करत बसलाय. काहीतरी गडबड आहे. रुद्र, त्या डॉक्टरने आपल्याला फसवलंय. तुझ्या चांगल्या ओळखीचा आहे म्हणाला होतास ना? श्रावणी, साहेबांचा विचार करायलास? हो शुभू, बरं झालं आज आपण तिथे गेलो. आपण वेळेवर गेलो म्हणून आपण बाबांना वाचवू शकलो. जर आपल्याला उशीर झाला असता तर आत्याने खरंच बाबांना ते इंजेक्शन दिलं असतं आणि मग त्यांची अवस्था आणखीनच बिघडली असती. श्रावणी, साहेबांना कधीच काय बी नाही होऊ शकत. बघ, मी दररोज मारुती रायासमोर प्रार्थना करतोय. त्यासनी काय बी होऊ दे नकोस म्हणते मी त्यासनी. एवढा विचार करतोस तू माझ्या बाबांचा? थँक्यू सो मच शुभू. श्रावणी, थँक्यू वगैरे काय म्हणतेस? साहेब माझ्याशी कसे बी वागले असले ना, त्यांच्या मनात माझ्याविषयी प्रेम आहे आणि माझ्या मनात बी साहेबांविषयी आदर प्रेम आहेच. तो कधीच नाही कमी होणार. खरंच? श्रावणी, आपल्या मैत्रीच्या आधी, प्रेमाच्या आधी साहेबांचा आणि माझा एक बॉन्ड होता, एक नातं होतं. अगं, त्यांनी मला कधी नोकर नाही समजलं ग. ते मला घरचा सदस्य समजायचे. कुठलं बी काम असू दे, कुठलं बी, ते मला नेहमी माझं मत विचारायचे. शुभू, कधी परत येतील रे ते जुने दिवस? कधी बाबा आपल्या दोघांना स्वीकारतील? श्रावणी, साहेब आपल्याला स्वीकारते. तो दिवस नक्कीच येईल. तू नको काळजी करू. असा काय बघतोयस? माझ्या बायकोला पाहतोय. श्रावणी, मी लय भाग्यवान आहे. मला तुझ्यासारखी बायको मिळाली.
जी मुलगी आपल्या बाबांच्या काळजीसाठी प्रेमासाठी एवढी तळमळते ती स्वतःच्या नवऱ्यासाठी किती तळमळत असेल नाही? शुभू, नवऱ्याची काळजी करणं हे कामच असतं बायकोचं. बायकोचा अधिकार असतो नवऱ्याची काळजी करणं. आणि मला माहिती आहे तुला सुद्धा माझी किती काळजी असते ते. बाबू हे ना माझं फोनवरचं बोलणं ऐकलं की काय काय झालं ग शोभ्या? अशी काय बघती? तुमचं का नाही आमच्यावर प्रेमच उरलं नाही. म्हणजे असं काय बडबडती शोभे? काय झालं? बाहेर बघा, काय झालं? शुभू आणि श्रावणी पावसात रोमॅन्स कराले. ते करू दे ना त्यांना रोमॅन्स, आपलं काय घ्यायचं ते नाही का? काय झालं माणसाला? काय ऐका की आमच का नाही बाहेर पावसात रोमॅन्स करायचंय तुमच्या संकट. ते पिक्चर मध्ये दाखवतात का नाही तसं. चला.